महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने MPSC स्पर्धा परीक्षांसाठी ऑनलाईन कम्प्युटर बेस्ड टेस्ट CBT पद्धत लागू करण्याचा घेतलेला निर्णय तात्काळ मागे घ्यावा, अन्यथा राज्यभर लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा अमरावती शहर विधानसभा युवक काँग्रेसचे अध्यक्ष वैभव देशमुख यांनी दिला आहे. राजापेठ येथील श्रमिक पत्रकार संघ कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत पुढे बोलताना देशमुख यांनी सांगितले की सरकारने MPSC अंतर्गत गट अ, ब आणि क परीक्षांसाठी CBT पद्धत लागू करण्याचा निर्णय घेतला असला तरी राज्यातील लाखो विद्यार्थ्यांमध्ये या निर्णयामुळे संभ्रम आणि असंतोष निर्माण झाला आहे. यापूर्वी विविध ऑनलाईन परीक्षांमध्ये तांत्रिक अडचणी, सर्व्हर डाऊन, गैरव्यवहार आणि पारदर्शकतेबाबत प्रश्न निर्माण झाल्याने विद्यार्थ्यांचा ऑनलाईन परीक्षा पद्धतीवरील विश्वास कमी झाला आहे. त्यामुळे पूर्वीप्रमाणे ऑफलाईन OMR लेखी पद्धतीनेच परीक्षा घेण्याची विद्यार्थ्यांची प्रमुख मागणी असल्याचे त्यांनी नमूद केले. या दरम्यान युवक काँग्रेसने आयोगाच्या प्रसिद्धी पत्रकातील काही मुद्द्यांवरही आक्षेप घेतला आहे. ऑनलाईन परीक्षा घेण्याची कारणे सांगताना आयोगाने सुरक्षा, प्रश्नपत्रिका छपाई आणि प्रशासकीय अडचणींचा उल्लेख केला असला तरी दुसरीकडे आवश्यक सुविधा आणि सक्षम यंत्रणा उपलब्ध नसल्याचेही नमूद केले आहे. या दोन्ही बाबी परस्पर विरोधी असल्याचा दावा युवक काँग्रेसने केला आहे. तसेच इतर राज्यांमध्ये केवळ CBT पद्धतीने परीक्षा घेतल्या जात असल्याचा आयोगाचा दावा चुकीचा असल्याचेही युवक काँग्रेसने म्हटलं आहे. उत्तर प्रदेश, बिहार, राजस्थान, तामिळनाडू आणि केरळसह अनेक राज्यांमध्ये आजही विविध स्पर्धा परीक्षा ऑफलाईन OMR लेखी पद्धतीने घेतल्या जात असल्याचा दावा प्रसिद्धी पत्रकात करण्यात आला आहे. मुख्य मेन्स परीक्षेसाठी प्रत्येक पदासाठी स्वतंत्र परीक्षा शुल्क आकारण्याच्या निर्णयालाही युवक काँग्रेसने विरोध दर्शवला आहे. या निर्णयामुळे आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांवर अतिरिक्त आर्थिक भार पडणार असून समान संधीच्या तत्वालाही बाधा पोचेल असे मत व्यक्त करण्यात आले आहे. महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष विक्रांत चव्हाण तसेच महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, आमदार सतेज पाटील, आमदार विजय वडेट्टीवार यांच्यासह काँग्रेस पक्ष विद्यार्थ्यांच्या पाठीशी ठामपणे उभा असल्याचे वैभव देशमुख यांनी यावेळी सांगितले. 12 जुलै 2026 पूर्वी हा निर्णय मागे न घेतल्यास राज्यभर स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी तीव्र लोकशाही आंदोलन छेडण्यात येईल. या आंदोलनाला युवक काँग्रेस पूर्ण पाठिंबा देईल आणि विद्यार्थ्यांच्या न्याय्य हक्कांसाठी रस्त्यावर उतरून लढा देईल असा इशाराही वैभव देशमुख यांनी दिला आहे. पत्रकार परिषदेला अक्षय साबळे, समीर जवंजाळ, आशिष यादव, कुलदीप विधळे, संकेत साहू, धनंजय बोबडे, ओम कुबडे, प्रियल मोहाड यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते. या संदर्भात आमच्या प्रतिनिधीशी संवाद साधताना समीर जवंजाळ म्हणाले, येणाऱ्या सगळ्या परीक्षा ह्या पूर्वपरीक्षा ऑनलाईन पद्धतीने होते, CBTद्वारे होते, कम्प्युटर बेस्ड टेस्टद्वारे होते आणि CBT पद्धत जे म्हणजे यापूर्वी पण 2023मध्ये ह्या परीक्षा जवळपास गट क आणि गट डच्या परीक्षा ह्या ऑनलाईन पद्धतीने झाल्या होत्या आणि 2023मध्ये आपल्या सगळ्यांनाच माहीत आहे की 2023मध्ये कशाप्रकारे त्यामध्ये घोटाळा झाला, कशाप्रकारे म्हणजे अनॲप्रोप्रिएट वेनी त्या परीक्षा झाल्या आणि त्यामध्ये सगळ्यात मोठं उदाहरण म्हणजे आमच्या अमरावती जिल्ह्यातलं आहे. WCTची जी एक्झाम झाली होती ती एक्झाम इथं आमच्या वैभवदादा म्हणून देशमुख आहे, शहर युवक काँग्रेसचे अध्यक्ष आहेत, ते यांनीच त्याचा छळा लावला आणि ती परीक्षा शेवटी रद्द करायला लागली. माननीय जलसंपदा मंत्रीचे आपले राठोड साहेब होते, त्यांनी ती परीक्षा रद्द केली होती. आता सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा असा आहे, सर 2023पासून सतत आंदोलन करून ह्या सगळ्या परीक्षा MPSCकडे पाठवा, यासाठी आंदोलन करून रक्ताचं पाणी करून विद्यार्थ्यांनी या सगळ्या परीक्षा MPSCकडे पाठवल्या. देवेंद्र फडणवीस साहेबांनी, माननीय मुख्यमंत्र्यांनी ह्या सगळ्या MPSCकडे पाठवल्या. पण सरते शेवटी ज्याची भीती होती तेच झालेलं आहे. कारण पुन्हा MPSCने ऑफलाईन न घेता एका थर्ड पार्टी कंपनीला TCSला आणि IBPSला ह्या परीक्षा द्यायच्या आणि त्या कंडक्ट करायच्या, म्हणजे हा घाट घातलेला आहे पुन्हा. आता मला सांगा, विद्यार्थ्यांनी अभ्यास करायचा, सतत फक्त 5-6 महिने झाले की बस रस्त्यावर उतरायचं, हेच काम करायचं.